राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्या बरोबर आहेत। शशिकांत शिंदेची आव्हानं काय असणार आहे? मोठी आव्हानं आहेत, कारण की विरोधी पक्षातला तुमचा सध्या पक्ष आहे। जयंत पाटलांसारखं नेतृत्व पाय उतार होऊन तुमच्याकडे पदाची जबाबदारी आली आहे, कसं या सगळ्या गोष्टीकडे पाहताय? मी आव्हान एवढंच समजेल की आता सत्तेमध्ये असलेल्या पक्षाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये जागृती करून लोकांचं पाठबळ हे विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे घेणं, विरोधी पक्षाचा जो स्पेस आहे तो भरण्याचा प्रयत्न करून एक चांगल्या प्रकारचा लोकांसाठी लढणारं पक्ष म्हणून हा राष्ट्रवादीचा उभा करण्याचा प्रयत्न 100% करेल। परंतु ज्या पद्धतीने पक्ष फोडाफोडीचा प्रयत्न होतोय, पक्षप्रवेश तुमच्या सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात होतोय, एक आव्हान तुमच्यावरती नाही का? कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला पक्ष ताब्यात देण्यात आलाय? हे साहजिकच आहे की आता संघर्षाचा काळ आहे। ज्यावेळेला पक्ष संघटना फुटल्या गेल्या, पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं निर्माण झाली, त्यावेळेला पक्षाची जबाबदारीने हा माझी परीक्षा आहे। मला वाटतं ही परीक्षा पास होण्यासाठी जनतेवर एक स्वतःवर आत्मविश्वास लागतो। मला वाटतं की पवार साहेबांसारखं नेतृत्व आहे आणि तो त्यांचं नेतृत्वाचा अभ्यास करून तो आत्मविश्वास आहे, त्या आत्मविश्वासावर मी 100% काम करेल एवढं मला खात्री आहे। तुम्ही देखील विधिमंडळात आमदार आहात, तुम्ही आता प्रदेशाध्यक्ष तुम्ही पदावरती विराजमान झालात, परंतु अनेक पक्षामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना पक्षामध्ये मुख्य पदावरती काही बॉडीवरती सक्रिय तुम्ही करणार का? कारण की तुमच्याकडे आता जबाबदारी आली। मी पहिल्या प्रथम पूर्णपणाने महाराष्ट्राचा दौरा करेल महिनाभरामध्ये आणि पार्टीच्या 10 दिवसात मिटिंगा घेतोय। सगळ्या सेल आणि सगळ्या लोकांची बैठक करून आम्ही चर्चा करणार आहोत। त्या चर्चेमध्ये मला चांगल्या प्रकारची पक्ष बांधणी जुन्या नव्याचं मिश्रण करून करायचे आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगला पक्ष उभा करायचा मी प्रयत्न करणार। गेले अनेक वर्ष तुम्ही अजितदादांबरोबर देखील काम केलं, दोन्ही आता राष्ट्रवादी आहेत, त्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांबरोबर तुमचे संपर्क चांगले आहेत, त्या पक्षाकडनं कुणाचे अभिनंदनाचे फोन तुम्हाला आलेत? मी अजूनपर्यंत माझ्या कार्यक्रमात, आणि एक आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे, तुमचं ध्येय आणि तुमचा विश्वास, तुमची निष्ठा याला महत्त्व असतं। कोणाबरोबर फोटो निघाला, कोणाबरोबर चर्चा केली, कोणाचा फोन आला म्हणून लगेच अविश्वासाचं वातावरण निर्माण करायचं नसतं। मी माझं भाग्य समजतो की मला पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि माझा आता एक हे आहे आणि संस्कृतीमध्ये एखाद्याचा फोन आला, एखाद्याचा आशीर्वाद घेणं, शेवटी जनतेच्या प्रश्नासाठी जायला सरकारमध्ये लागतात आणि तो एक बॅलन्स करून आपण लोकांचे आपले प्रश्न मांडण्यासाठी सरकार दरबारी जाण्याचं ज्यावेळेला मला वाटेल त्यावेळेला मी निश्चितपणाने जाणार। शेवटचाच प्रश्न, आरेला कार्य होणार का? भाजप आणि महायुतीच्या पक्षांकडनं ज्या पद्धतीने आता रणनीती आखली जाते त्याला माझा पिंड लढणारा आहे, मी परिणामाचा विचार करत नाही, मी 100% त्याच पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।